त्या एका फोनवरती शुभम दादाचा होकार आला आणि ही गाडी आहे ना पेडगावसाठी पण पळणार होती. तुमच्या म्हणजे माहितीसाठी सांगतो, ही गाडी पळणार होती पण आमच्या योगायोगाने आमचा पहिरा कोरेगावच्या दिवशी, ज्या दिवशी सेमी आमची झाली त्या दिवशीच आम्ही समोरच्या मालकांना सांगितलेलं की हीच गाडी आपण पेडगावला, त्यामुळे आम्ही ते नियोजन केलेलं आहे. त्यामुळे जो शब्द गेलेला आहे त्याच्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो. मयूरचा मला फोन आला आपल्याला जायचंय, तर मी त्याला म्हणलं तू काहीतरी बोलू नको, म्हणजे हे होऊ शकत नाही लगेच. कारण आदल्या दिवशी आमचं बोलणं असं चाललेलं की करूया आणि आणि दुसऱ्या दिवशी डायरेक्ट झालंय म्हणून मला फोन आला की डायरेक्ट म्हणजे एवढा मोठा बैल हो झालंय असं. दादा असा अनुभव कधी तुम्ही घेतलाय का, जेव्हा मथुरच्या पैऱ्यात कोणी जो बैल पडतो, जेव्हा मथुर गटपास किंवा जिंकून येतो तेव्हा त्याच्या अवतीभवती जी माणसं असतात ती आज तुम्हाला पाहायला भेटली, याच्या आधी कशी अशी माणसं पाहायला भेटलेली की नाही? एवढी नाही. आम्ही ह्याला पुसेगावला मथुरची ना आमची गाडी शेजारी होती सेमीला तेव्हा ते कोकटेल बरोबर पळाला आणि आम्ही दोन्ही हातात घेऊन पळलेलो. त्यावेळेस आम्हाला तो अंदाज आलता किती प्रेक्षक त्याच्या माग, म्हणजे चाहते किती आहेत त्याचे, ते आम्हाला त्यावेळेस कळलं. आणि आज तर मुंबईत आज विषयच वेगळा. नक्कीच राहुल दादा जसं बोलतात की आज जो पळणार त्याच्याबरोबर नंदी नक्कीच आपला पळणार आणि ते माणूस शब्दाला सांगणार आहे. आज खूप म्हणजे खूप आनंद आहे की आज दादांनी आज आम्हाला म्हणजे मथुर सारखा म्हणजे जो एक नंबरातलाच आहे नंदी, तर तो नंदी आज आमच्या रायबामध्ये पळतोय. दादा शब्दाला खूप पक्के आहेत आणि दादाचा शब्द म्हणजे शेवटचा विषय टॉपचा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला एक सांगायची इच्छा आहे, मथुर हारो किंवा जितो लोकांच्या मनात, प्रेक्षकांच्या हृदयात कायम राहतो. त्याचं कारण आहे नमस्कार मित्रांनो, काव्य मधुराज व्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, सूरज दातीलकर आणि आम्ही मथुर आणि रायबाचे शूटसाठी गेलो होतो, म्हणजे सुटताना बैल, आणि ती शर्यत पाहण्यासाठी आम्ही गेलो होतो. पण काय झालं अचानक काय माहिती नाही, मथुरची गाडी रायबाची गाडी सुटली गेली आणि पुढे आली. आणि तसं झाल्यानंतर अशी मनात शंका असते की यार आता गाडी सुटली नंतर काय होईल, पुढचा कार्यक्रम कसा असणार आहे, शर्यत होईल का, आणि शर्यत झाली तर जिंक होईल का, गट पास होईल का, अशी मनात जरा शंका होती. पण जेव्हा 53व्या गटात आपला मथुर आणि रायबा होता, आणि मित्रांनो मला सांगू इच्छितो की सचिन कोलेकर म्हणजे फिरता फोटोग्राफर, ज्यांनी मथुरला पुढे आणला असेल तर आपला फिरता फोटोग्राफरचा मोठा हात आहे. बैलगाडा क्षेत्रामध्ये त्यांनी खूप मोठं नाव केलं आणि रायबाचं ते नियोजन करतात. मयूर भोसले यांच्या मालकाचा हा बैल आहे. आणि असंच म्हणजे फिरता फोटोग्राफरला मला प्रश्न करायचा की कसं काय, म्हणजे व्हिडिओ करता बैलगाडा शर्यतीचा आणि शर्यतीत दाखवत असताना तुमच्या नावाने नियोजनाखाली कसं काय पळतोय? सर्वप्रथम तुमचे युट्यूबर्सचे सर्वांचं म्हणजे अभिनंदन, कारण तुम्ही आज आमच्याकडे येत आहे आणि म्हणजे या रायबा नंदीला तुम्ही दाखवताय. आज खूप जणांना आम्ही म्हणजे खूप जण आज आमच्याजवळ म्हणजे अशा नजरेने बघत होते की बाबा हा पळतोय का नाही पळतोय. आता पण येताना दुपारी रात्री जेव्हा ही आली 3:30 वाजता तर सगळेजण बघायचे असे तोंडाकडे असं. पण आज मथुरमध्ये पळून जे रायबाने ते खूप म्हणजे आनंद वाटतो. मला वाटतं रायबाचा तर तुम्ही कोरेगावचं नाव घेत होतं, कोरेगाव हा टर्निंग पॉईंट होता का रायबाचा? खरं रायबाला पुढे येण्यामागे काय होतं? त्याच्या आधीचे त्याचे 5 गुलाल आहेत. म्हणजे दुसऱ्यामध्ये त्यांनी फक्त पहिलं मैदान त्याचं म्हणजे गटाला सामन्यात म्हणजे थोडक्यात उतरली गाडी, पण तिथून पुढे त्यांनी मागे बघितलंच नाही. आणि त्याच्या आदतचा पण जो काळ आहे ना त्यांनी गाजवून ठेवला. जवळपास त्याचे 5 ते 7 गुलाल आहेत. आणि त्याच्यानंतर दुसऱ्यात फक्त आता 12 मैदानं झालीत. 12व्या मैदानात आपण मथुर बरोबर. आज खूप मोठं भाग्य आहे आज एवढ्या कमी वेळात. नक्कीच 53वा गट सुटल्यानंतर, असा मथुर सुटल्यानंतर जेव्हा 59व्या गटात निघाला बरोबर मथुर, तेव्हा मनात काही शंका होती का? शंका अशी नाही, गाडी मला माहिती होती पळणार आहे, फक्त हेच थोडीशी किरकोळ ज्या स्पीड म्हणजे ओव्हर स्पीड गाडीला जी लागते ना त्याच्यामुळे गाडी इकडे तिकडे चढणं एवढंच टेन्शन, बाकी कसलं टेन्शन नाही. गाडी पळणारीच होती त्याच्यामुळेच नियोजन झालेलं आहे. दादा आता सांगायची गरज नाही, राहुल दादा म्हटलं ना की दिलदार मनाचा माणूस आणि मैत्रीत्व जपणारा. आज बैलगाडा क्षेत्रामध्ये मी जवळून पाहिले दादाला, जिथे मैत्री जपली ना त्यांच्यासाठी तो काही विचार न करता
तो बैल कसाही असो, त्यांनी सांगितलेल्या शब्दा खातीर त्याचा आज नाही पण उद्याच्या घडीला तो बैल पळतोय. आणि तुम्ही तर त्यांच्या जवळचे नाते होते आणि तुम्हाला बैल देणं म्हणजे नकार हा शब्द नव्हताच. पण तुम्ही बोलले की सुरेश दादाच्या व्हिडिओमध्ये की हा आमच्या विचार होता पण तेव्हा आपला बैल कुठे नव्हता, पण आता कुठे आहे म्हणून आम्ही विचारू शकलो. काय बोलाल? जे आपला बैल तेवढा पळायला पाहिजे. याच्या आधी पण आम्ही विचारत करत होतो की बाबा आपण मथुर मध्ये पळायचं का. मग पोरं पण म्हणले की आपण पळू, पण आपण त्या पातळीला जोपर्यंत जात नाही, जोपर्यंत आपण आपली पातळी ओळखत नाही तोपर्यंत आपण हा निर्णय नाही घ्यायचा. आणि ज्या दिवशी आम्हाला खरंच वाटलं की आज आपण मथुरमध्ये पळून मथुर आणि ही गाडी खूप चांगली पळेल, त्या दिवशी आम्ही ठरवलं की आपण पळू शकतो. रायबा आणि पहिला आपण एका शब्दात फक्त शुभम दादांना मी सांगितलं, जे नियोजनाचे बादशाह आहेत त्यांना मी फक्त एका शब्दात सांगितलं की असं आपण गाडी पळूयात. तर ते मला फक्त म्हणले 1 मिनिट द्या, मी कॉल बॅक करतो. त्यांनी लगेच कॉल बॅक करून सांगितलं की ठीक आहे पळूयात, वासरू घेऊन या. म्हणजे खूप सहकार्य केलं. शुभम दादाचं पण मी मनापासून आभार मानतो, कारण की एवढा मोठा चान्स म्हणजे हा माझ्यासाठी तरी खूप मोठा दिवस आहे हा. कारण की आज वाटलं नव्हतं आज इथपर्यंत म्हणजे दिवस येईल. नक्कीच मला तरी वाटतं ज्याला तुम्ही देव मानता, ज्या बैलाचा तुम्ही आधीन आहात, ज्याच्यासाठी प्रेम जीव ओवाळून टाकता, आज त्या बैलासोबत आपला घरचा बैल रायबा, ज्याचे नियोजन तुम्ही जिथून रायबा त्यांच्या दावणीला तिथून तुम्ही करता आणि एक इच्छा होती की मथुर सोबतच पळायची, ती आज इच्छा पूर्ण झाली. काय बोलायला राहुल दादाबद्दल त्या आणि शुभम दादाबद्दल? आज शुभम दादांनी खूप म्हणजे आम्हाला सहकार्य तर केलंच, आणि त्याच्यापेक्षा पण जास्त हे जे मालक आहेत त्यांनी असं कधीच म्हणजे दाखवलं नाही की बाबा तुम्ही नियोजन करता तर तुम्ही कुठला नंदी घातलाय किंवा काय. म्हणजे त्यांचा पण आपल्यावरती विश्वास आहे की बाबा आज कोरेगाव सारखं मैदान झालं, तिथं त्यांच्या घरापासून फक्त 12 किलोमीटरवरती घर आहे, पण एका शब्दाने विचारलं नाही की बाबा आज आपला रायबा कुणामध्ये पळणार आहे. हे म्हणजे त्यांनी जो विश्वास दाखवलाय तो कुठेतरी आपण त्यांचा आज ते फळ आहे. आणि मित्रांनो, सचिन कोलेकर एक फिरता फोटोग्राफर म्हणूनच नाही, एक चांगले व्यक्तिमत्व म्हणून नाव होतं. त्यांचा एक व्हिडिओ होता, त्यांचा ड्रोन कुठे झाडाला आदळला होता, पण त्याच्यासाठी म्हणजे बोलतात ना सपोर्टचा हात खूप पुढे आला. काय बोलत त्याबद्दल? ज्या अशा जेव्हा घटना घडतात तेव्हा आपल्यासाठी धावून येणारे लोक असतात. नक्कीच खूप जणांचा, प्रेक्षकांचा खूप म्हणजे प्रतिसाद होता की आपण नवीन ड्रोन घेऊया, टेन्शन नका घेऊ, आम्ही हेल्प करू, आम्ही कॉन्ट्रीब्युशन काढू. पण देवाच्या कृपेने सर्व ठीक आहे, त्यामुळे आपण घेतला ड्रोन. म्हणजे लागली नाही कोणाची गरज, पण ठीक आहे. जे प्रेक्षकांनी जे प्रेम दिलं त्यात पण खूप मोठा समाधान आहे. मग तू आपला रायबा 3 फेऱ्यामध्ये तर पळतोस, बिनजोडला कधी दिसलाय का? कारण मी रायबाला प्रथम इथे पाहतोय. आज जो रायबा इथे आलाय ना तो फक्त आणि फक्त मथुरसाठी आलेला आहे, आणि आम्हाला नाही वाटत की ह्याच्यानंतर कधी रायबा फक्त मथुरमध्येच पळेल इथे आला तर. त्याच्या व्यतिरिक्त रायबा इथे नाही हे पळणार. नियोजन कधी झालं होतं आणि कधी योग आला? म्हणजे कधी आधीपासून सुरुवात होती का कसं होतं? ऍक्च्युली हे अचानक झालेलं हा. आहे. शुभम दादाला फक्त एक फोन केलेला, त्या एका फोनवरती शुभम दादाचा होकार आला. आणि ही गाडी आहे ना पेडगावसाठी पण पळणार होती, तुमच्या म्हणजे माहितीसाठी सांगतो. हा. ही गाडी पळणार होती, पण आमच्या योगायोगाने आमचा पहिरा कोरेगावच्या दिवशी, ज्या दिवशी सेमी आमची झाली त्या दिवशीच आम्ही समोरच्या मालकांना सांगितलेलं की हीच गाडी आपण पेडगावला, त्यामुळे आम्ही ते नियोजन केलेलं आहे. त्यामुळे जो शब्द गेलेला आहे त्याच्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो. एक नंबर शब्दाला महत्व द्यायला पाहिजे. कधी कधी काय कारण होतं, की जो शब्द दिलाय त्याच्यामुळे आम्ही पुढे जरी मोठा बैल असला तरी त्याचा विचार नाही करणार, कारण की जो शब्द गेलाय तो गेलाय. बरोबर आहे. कारण बघा आज खरंच तुमचे तारीफ करतोय, कारण का एखादा चांगला बैल सोडून आपण जेव्हा आधी ज्या बैल मालकाला शब्द दिलेला होता, जर दुसरा बैल जर चांगला चालून आलाय पण त्या बैल मालकाला शब्द दिलाय म्हणून त्या शब्दाखातीर त्याने तो बैल तुझ पैरा ठेवलेला आहे. आज जर गाडी चांगली पळाली तर आम्ही नक्कीच हिंदकेसरी मैदानात येणाऱ्या पुढच्या पेडगाव सोडून आम्ही नक्कीच प्रयत्न करू ही गाडी जुळवून आणायचा. आता दादांकडे जाऊया. चुकीचं नाही. नाही मी नाही बोलू. आता काय बोला. पहिले म्हणजे सर्वप्रथम आता मला तर माहिती होतं मथुरच्या सोबत पैरा होणारच, यांचा नियोजन म्हणजे 100% होणार. पण तुम्हाला वाटलं होतं का नियोजन होईल आणि झाल्यानंतर कसा आनंद आहे मथुर सोबत आपला रायबा पळा? परवा 5ला इथं मैदान होतं, ते तारीख पुढे गेली. आम्ही 5ला इथे येणार होतो, पण 5ला मयूरचा मला फोन आला आपल्याला जायचंय. तर मी त्याला म्हणलं तू काहीतरी बोलू नको, म्हणजे हे होऊ शकत नाही लगेच. कारण आदल्या दिवशी आमचं बोलणं असं चाललेलं की करूया, आणि दुसऱ्या दिवशी डायरेक्ट झालंय म्हणून मला फोन आला. हा की डायरेक्ट म्हणजे एवढा मोठा बैल हो झालंय असं. आणि आज त्या मोठ्या पैऱ्यासोबत आज आपलं सार्थक म्हणजे पारणं फेडलं आपलं, म्हणजे बोलतंय डोळ्यांचं की बघा
गट पास झाला हीच मोठी गोष्ट आहे. याच्या पुढे काय अपेक्षा नसते, पण असं वाटतं की सेमी पण पास व्हा, पण मथुर सोबत पळून त्यांनी गट पास केला. कसं वाटतं? आमच्या म्हणजे फक्त अपेक्षा होती की मथुरच्या जोट्यात आम्ही यावं. हा मग पुढे काही का होईना म्हणजे आम्ही ते गाडी तर पळणार आहे जी तर आम्हाला फुल गॅरंटी होती, पण जोट्यात यावं हे मोठं स्वप्न होतं. आणि अजून पण मला असं वाटत नाही की आज अजून मी स्वप्नातच आहे असं मला वाटतं. आणि आमचे सुद्धा आशीर्वाद असेल आणि अख्ख्या जनता जनार्दनचे असेल की मथुर आणि रायबा गट पास व्हा. तुम्हाला काय वाटतं? गाडी चांगली पळाली, गाडी पळणार. सॉरी, सेमी गट पास झालंय, सेमी पास व्हावा. सेमीची तर आशा आहे हेच आपल्याला. फक्त काय झालंय, जरा वासराला कालचं रनिंग अचानक झालं. आपण एवढं लांब कधी गेलो नाही, हे अचानक झाल्यामुळं. दादा, असा अनुभव कधी तुम्ही घेतलाय का जेव्हा मथुरच्या पैऱ्यात कोणी जो बैल पडतो, जेव्हा मथुर गटपास किंवा जिंकून येतो, तेव्हा त्याच्या अवतीभवती जी माणसं असतात ती आज तुम्हाला पाहायला भेटली, याच्या आधी कशी अशी माणसं पाहायला भेटलेली की नाही? एवढी नाही. आम्ही ह्याला पुसेगावला मथुरची आणि आमची गाडी शेजारी होती सेमीला. तेव्हा ते कॉकटेल बरोबर पळाला आणि आम्ही आधी दोन्ही आदत घेऊन पळलेलो. त्यावेळेस आम्हाला तो अंदाज आलता किती प्रेक्षक त्याच्या माग, म्हणजे चाहते किती आहेत त्याचे, ते आम्हाला त्यावेळेस कळलं. आणि आज तर मुंबईत आज विषयच वेगळा. नक्कीच आज रायबाचं मुलाखतीमध्ये नाव पुढे येणार आणि त्याचं नाव होतच, पण आता मथुर मुले कुठेतरी आणखी नाव पुढे येणार. मयूर भोसले आणि आपला फिरता फोटोग्राफर सचिन कोलेकर याच्या नावाने हा बैल पुढे येईलच. कसं वाटतं हे बघून? बैलांना आपल्याला कधीच नाराज केलं नाही आजपर्यंत. याच्या पाठी तुमचा म्हणजे श्रम कसा असतो, काय मेहनत असते तुमची? तुम्हाला खरं सांगतो, 90% श्रेय तेच आहे स्वतःच. अच्छा, आपण 10% प्रयत्न करतो. आपण फक्त त्याच्या मागे एक त्याचा पुढे जाण्यात ट्रेन देतो आपण त्याला. पहिऱ्याचा सोडून आहे ना, पहिरा आणि तिथले थोडेसे परिश्रम तेवढा आपण करतोय, पण काय असेल ते जास्त करून त्या बैलाच आहे. आणि आज पावसाने खरोखर साथ दिली आपल्याला, आणि अशी साथ पुढे सुद्धा द्यावं, कारण का अजून सेमी व्हायचं आहे. आणि आम्हाला तरी असं वाटतं ते सेमी पास करावं, बाकी पुढचं पुढं गुलाल आपल्या रायबा आणि मथुरच्या अंगावरती राहो, हेच आपण ईश्वरचरणात प्रार्थना करू शकतो. अजून रायबाबद्दल काय बोलाल तुम्ही? त्याने त्याच्या आयुष्यात लय स्ट्रगल केलं. हा, आम्हाला पहिले म्हणजे पहिऱ्याच्या बाबतीत सुद्धा लय प्रॉब्लेम आले, पण वासराला लागलं आमच्या चुकीमुळे काय, किंवा हे ते आजारी पडला, हे ते नाही का झालं. मित्रांनो, कसं सगळं स्ट्रगल करून तो पुढच्या मैदानात गुलाल देणार का तर देणार. नक्कीच, म्हणजे आमची मैदान म्हणजे कमी झालेत. अच्छा, हा, आणि तेवढे करून तो पुढच्या मैदानाला 100% आपल्याला गुलाल देतो. नक्कीच. आणि मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो, मी जेव्हा आलो होते तो सोशल माध्यम पासून हे थोडे लांब आहेत, पण तरी पण दादांनी, सचिन कोलेकर आणि दादा तुमचं नाव काय? शुक्रेश भोसले, सोन्या भोसले म्हणते. सोन्या भोसले यांनी आपल्याला प्रतिसाद दिला आणि मुलाखत दिली. त्यांना फक्त एवढंच की आपल्या बैलाचं नाव पुढे यावा, सोशल माध्यमच नसावं, तो लोकांच्या मनामनात बसावा, अशी त्यांनी कारकिर्दी करावी. आणि आज त्यांनी मोठीच कारकिर्दी केली. एक टॉप नामवंत बैलासोबत पैरा करून विजयाचा गुलाल घेतला. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि हा, बोल ना. आज राहुल दादा जसं बोलतात की आज जो पळणार त्याच्याबरोबर नंदी नक्कीच आपला पळणार, आणि ते माणूस शब्दाला सांगणार आहे. आज खूप म्हणजे खूप आनंद आहे की आज दादांनी आज आम्हाला म्हणजे मथुर सारखा म्हणजे जो एक नंबरातलाच आहे नंदी, तर तो नंदी आज आमच्या रायबामध्ये पळतोय. दादा शब्दाला खूप पक्के आहेत, आणि दादाचा शब्द म्हणजे शेवटचा विषय टॉपचा. हा, आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला हे सांगायची इच्छा आहे, मथुर हारो किंवा जितो लोकांच्या मनात, प्रेक्षकांच्या हृदयात कायम राहतो. त्याचं कारण आहे बघा, आता दादा सचिन कोलेकर दादा, राहुल दादा एक असा व्यक्तिमत्व आहे की एका शब्दावरती बैल देतात. दादा विचार करत नाही की माझा बैल जिंकेल किंवा हारेल. प्रत्येक बैल मालकांची इच्छा असते की बैल जिंकावं, पण हारण्यापुढे कोणाचं काही चालत नाही. पण तरी सुद्धा कोणत्याही पैऱ्यामध्ये बैल हरला तरी दादा पुन्हा पुन्हा नवीन बैल मालकांना पैरा देतो. याबद्दल काय बोला? आज जे दादांनी म्हणजे नवीन नवीन चेहरे आज उजेडात आणले ते आजपर्यंत महाराष्ट्रात कोणी केले नाही. आणि जे एक बकासूर आहे आणि त्याच्यानंतर मथुर आहे, या दोन नंदींमध्ये पळाल्यानंतर जी म्हणजे बैलाची जी क्रेज होते ती बघण्यासारखी असते. बरोबर आहे दादा, कारण का आज बैलगाडा मालक ना ज्याचा बैल पळतो ना तो चांगल्या दावणीलाच बैल देतो. त्याला असं भीती वाटते की जर आपण कमी बैलाला दिला, आपला बैल हारला तर आपलं नाव आणखी खाली पडेल. पण दादा त्याच्या विरोधात आहे. बरोबर आहे. नाही, जो पळतो त्याला दादाने नक्कीच प्लॅटफॉर्म दिलेला आहे, आणि इथून पुढे पण दादा त्याच प्रयत्नात असतील. जो पळतोय फक्त आपली पात्रता ओळखा आणि बैल मागा, कारण की
आज दादा कोणाला नाराज करणार नाही, त्याचा अर्थ असा नाही की आपण नंदी मागत सुटलो पाहिजे. ज्या दिवशी आपला बैल पळेल ना त्या दिवशी तुम्ही हक्काने मागा, नंदी तुम्हाला भेटेल. चला चला आता आपण यांची रजा घेऊया आणि सेमीसाठी त्यांना शुभेच्छा देऊया आणि नक्कीच आपल्याला फायनलसाठी पोहोचताना मथुर पाहायला आवडेल.